नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. प्रशिक्षण महासंचालय NSQF स्तरांशी सुसंगत असलेल्या विविध ट्रेडर्सवर विविध व्यावसायिक अभ्यासक्रम प्रदान करते. NSQF आणि DGT च्या विविध प्रशिक्षण योजनांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हे सत्र तुमच्यासाठी आहे. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही सक्षम व्हाल NSQF आणि त्यातील लेव्हल स्पष्ट करणे आणि DGT द्वारे अंमलात आणल्या गेलेल्या विविध योजना स्पष्ट करणे. आपण आता NSQFच्या भूमिका आणि कार्य पाहूया. NSQF म्हणजे राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क. याची स्थापना 2013 मध्ये झाली असून NSQF नॉलेज, स्किल्स आणि ॲप्टिट्यूड लेव्हल च्या एका सिरीज अनुसार सर्व पात्रतांचे संघटन करतात. त्यांच्या वेगवेगळेपणा यामध्ये आहे की त्यांच्या दृष्टिकोन क्षमता आधारित आहे. NSQF यावर केंद्रित आहे की व्यक्ती काय करू शकतात, फक्त त्यांना काय ज्ञान आहे इतकेच नाही. NSQF महत्त्वपूर्ण का आहे? कारण हे सर्व प्रशिक्षण उद्योगाच्या गरजांशी सुसंगत करण्याविषयी आहे. प्रशिक्षक म्हणून याचा अर्थ कामाच्या क्षेत्रातील विविध प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपले प्रोग्राम सुसंगत बनवून आपल्या प्रशिक्षणार्थींना कामासाठी तयार करणे आहे. NSQF प्रशिक्षणांमध्ये स्वातंत्र्य देखील देते, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी त्यांच्या शिक्षणाच्या दरम्यान विभिन्न टप्प्यांवर प्रवेश करू शकतात किंवा बाहेर जाऊ शकतात. NSQFच्या 10 पातळ्या आहेत. प्रत्येक पातळी कौशल्याच्या एका ठराविक श्रेणीचे प्रतिनिधित्व करते. लेव्हल 1 पासून जे प्राथमिक कौशल्याविषयी सर्व काही आहे ते लेव्हल 10 ही सर्वोच्च पातळी आहे. प्रत्येक पातळीमध्ये क्षमतांच्या ठराविक श्रेणी असतात, जसे प्रोफेशनल नॉलेज. क्षमतेच्या त्या पातळीला व्यक्तीला काय ज्ञान असले पाहिजे. व्यावसायिक कौशल्य. क्षमतेच्या त्या पातळीला व्यक्तीने काय करण्यात सक्षम असले पाहिजे. आंतरिक कौशल्य, ज्यामध्ये संभाषणात्मक आणि आंतरवैयक्तिक कौशल्ये समाविष्ट आहेत. आणि जबाबदारी, जे सूचित करते की किती देखरेखीची गरज आहे किंवा केली जाऊ शकते किंवा इतरांवर देखरेख करण्यासाठी व्यक्तीकडे सक्षमतेची पातळी किती आहे. DGT द्वारे उपलब्ध असलेले कोर्सेस जसे क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम हे NSQF पातळ्यांचे पालन करतात. हे कोर्सेस विविध योजनांच्या अंतर्गत येतात, ज्यांचे ठराविक कौशल्य पातळ्यांचे लक्ष असते. प्रशिक्षण महासंचालनालय यांनी भारतातील व्यावसायिक प्रशिक्षणासाठी खालील योजना अंमलात आणल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे: क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम, क्राफ्ट्स इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम, प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजना आणि अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम. आता आपण या योजना तपशीलवार पाहूया. क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम. क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीमचे लक्ष्य आहे विविध प्रकारच्या ट्रेडसाठी व्यावसायिक कौशल्य पुरविणे. देशाच्या तंत्रज्ञान आणि औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी कुशल मनुष्यबळाची वाढती गरज पूर्ण करणे. ते इंजिनिअरिंग आणि नॉन इंजिनिअरिंग दोन्ही प्रकारच्या ट्रेडसाठी कोर्सेस उपलब्ध करतात. CTS कोर्सेसचा कालावधी 1 ते 2 वर्षाचा असतो. हे लक्षात घेतले पाहिजे की या प्रशिक्षण कालावधीचा 70% काळ थेट प्रॅक्टिकलसाठी दिलेला असतो. ही योजना दोन्ही इंजिनिअरिंग ट्रेड्समध्ये 155 कोर्सेस प्रस्तावित करते, ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक, फिटर, वेल्डर आणि इतर अनेक कोर्सेस सामील आहेत. तसेच नॉन इंजिनिअरिंग ट्रेड्स जसे ड्रेस मेकिंग, बँकिंग, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, कॉस्मेटॉलॉजी इत्यादी. हे कोर्सेस NSQF पातळी 4 खाली येतात आणि ट्रेडवर अवलंबून नोंदणीसाठी किमान पात्रता 8वी किंवा 10वी पास आहे. हे कोर्सेस केंद्रित संस्थांमध्ये प्रस्तावित केले जातात, जसे राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि NSTI, तसेच राज्यांद्वारे चालवले जाणारे ITIs आणि तसेच पूर्ण भारतभरातील ITIs आणि ITCs. या योजनेमध्ये परीक्षा DGT द्वारे घेतल्या जातात, तर कोर्स पूर्ण झाल्यानंतर सर्टिफिकेटे NCVT द्वारे दिली जातात. सध्या स्थितीत 26 लाखांपेक्षा जास्त ट्रेनीजनी विविध ट्रेड्समध्ये CTS कोर्सेससाठी नोंदणी केली आहे. क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम. क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम हे इन्स्ट्रक्टर्सना ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी अर्थ कुशल आणि कुशल मनुष्यबळाला ट्रेनिंग देण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये प्रदान करण्याचे लक्ष ठेवते. ट्रेनिंग प्रोग्राम कौशल्य विकास आणि ट्रेनिंग पद्धत दोन्हींवर केंद्रित आहे. CITS कोर्सेस हे 1 वर्ष कालावधीचे असतात, ज्यापैकी
3 महिने ट्रेनिंग मेथडॉलॉजी साठी राखले जातात. तर राहिलेल्या ट्रेनिंग काळात ट्रेड थिअरी आणि ट्रेड स्किलचा समावेश केला जातो. ही योजना विविध प्रकारच्या व्यावसायिक कौशल्यांची पूर्तता करून सुमारे 55 ट्रेडमधील अभ्यासक्रम देते. हे अभ्यासक्रम NSQF स्तर 6 अंतर्गत येतात आणि नावनोंदणीसाठी किमान पात्रता म्हणजे कारागीर प्रशिक्षण योजना अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणे. ट्रेनर्सच्या ट्रेनिंगसाठी CITS 1 वर्षाचे कोर्स विविध NSTIs मध्ये तसेच अनेक राज्य आणि खाजगी मालकीच्या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रस्तावित केले जातात. या योजनेत DGT द्वारे परीक्षा घेतली जाते आणि प्रमाणित मूल्यांकन आणि ओळख निश्चित करून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर NCVT द्वारे प्रमाणपत्रे प्रदान केली जातात. ॲडव्हान्स्ड व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम. ॲडव्हान्स्ड व्होकेशनल ट्रेनिंग स्कीम ही योजना सध्या काम करत असलेल्या औद्योगिक कामगारांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी सादर केली गेली. यामध्ये छोट्या कालावधीचे मॉड्युलर कोर्स तसेच विशिष्ट औद्योगिक आवश्यकतांसाठी योग्य तसे खास तयार केलेले कोर्स सामील असतात. या योजनेखाली ट्रेनिंगचा काळ निवडक कौशल्य विभागांवर आधारित 1 ते 6 आठवडे असतो. या योजनेमध्ये बहुतेक इंजिनिअरिंग ट्रेड्समधील शॉर्ट टर्म कोर्स उपलब्ध केले जातात. या कोर्समध्ये नोंदणी करण्यासाठी पात्रता म्हणजे CTS कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणे किंवा संबंधित ट्रेडमध्ये डिग्री डिप्लोमा असला पाहिजे. ABTS अभ्यासक्रम देशभरातील सर्व राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थांमध्ये चालवले जातात. परीक्षा घेणे आणि सर्टिफिकेट देणे हे संबंधित NSTIs च्या प्रमुखांद्वारे पार पाडले जाते. 2007 या वर्षापासून सुरू झालेल्या प्रगत व्यावसायिक प्रशिक्षण योजना या योजनेद्वारे 3.5 लाखाहून अधिक औद्योगिक कामगार आणि तंत्रज्ञान फायदा झाला आहे. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम. अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम ही व्यावहारिक ट्रेनिंग पुरवण्यासाठी उद्योग सुविधांचा वापर करण्याच्या उद्देशाने स्थापित करण्यात आली, ज्यामध्ये उद्योगासाठी कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण केली जाते. ही योजना दी अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 चा एक भाग म्हणून तयार केली गेली, ज्यामध्ये सेंट्रल अप्रेंटिसशिप काउन्सिलचा अभ्यासक्रम आणि ट्रेनिंग कालावधीशी सुसंगत राखण्यासाठी ट्रेनिंग प्रोग्रामचे नियमन करण्याचे उद्दिष्ट होते. तसेच हा कायदा कुशल मनुष्यबळाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी उद्योग सुविधांचा संपूर्ण उपयोग करून घेण्याचा देखील प्रयास करतो. हा कायदा 40 किंवा जास्त कर्मचारी आणि अप्रेंटिस सामील करून घेण्यासाठी आवश्यक ती ट्रेनिंग सुविधा असलेल्या कंपन्यांसाठी हे अनिवार्य देखील बनवतो. निर्दिष्ट आणि पर्यायी ट्रेड्समध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पुरवले जाऊ शकते. निर्दिष्ट ट्रेड्स म्हणजे सरकारद्वारे सूचित केले जाणारे व्यवसाय. पर्यायी ट्रेड्स म्हणजे हे कंपन्यांकडून त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी ठरवले जातात. अप्रेंटिसचे 5 प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे: ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, टेक्निशियन व्होकेशनल अप्रेंटिस, ऑप्शनल ट्रेड अप्रेंटिसेस. अप्रेंटिसच्या प्रकारावर अवलंबून स्टायपेंड आणि ट्रेनिंग निकष वेगवेगळे असतात. ट्रेड अप्रेंटिससाठी NCVT ऑल इंडिया ट्रेड टेस्ट आयोजित करते आणि जे ही परीक्षा पास होतात त्यांना नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट्स दिली जातात. ग्रॅज्युएटसाठी टेक्निशियन आणि टेक्निशियन सर्टिफिकेटे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर शिक्षण विभाग मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे दिली जातात. पर्यायी ट्रेड अप्रेंटिससाठी त्यांचे मूल्यांकन कंपन्यांद्वारे वेळोवेळी केले जाते. अप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर त्यांना कंपनीकडून कुशलतेचे सर्टिफिकेट दिले जाते किंवा उमेदवार DGT किंवा सेक्टर स्किल काउन्सिल द्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनासाठी देखील उपस्थित राहू शकतात. या व्यतिरिक्त महिलांसाठी एक स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम उपस्थित आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत महिला प्रशिक्षण कार्यक्रम संपूर्ण देशभरातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण पुरवतो. याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे विविध सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी आणि वयोगटातील महिलांसाठी सामाजिक विकास, आर्थिक प्रगती आणि सक्षमतेसाठी रोजगार संधी निर्माण करणे, ज्यामुळे मनुष्यबळामध्ये समावेशकतेला प्रोत्साहन मिळते. याची अंमलबजावणी करण्याकरता महिलांसाठी असलेले NSTI हे क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम आणि क्राफ्ट इन्स्ट्रक्टर्स ट्रेनिंग स्कीम अंतर्गत NCVT मान्यताप्राप्त कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम
प्रस्तावित करतात। यामुळे महिलांसाठी खास तयार केलेले कौशल्य संपादन आणि व्यावसायिकता विकासासाठी सुलभता प्राप्त होते। तसेच ते महिला इन्स्ट्रक्टर्स तयार करतात, ज्यामुळे कुशल महिला इन्स्ट्रक्टर्सच्या एका संवर्गांचा विकास करण्यात योगदान मिळते। या प्रशिक्षित इन्स्ट्रक्टर्स औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे संपूर्ण देशभरात ट्रेनीजना प्रशिक्षण पुरवतात। हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते। या सत्रात आपण शिकलो NSQF आणि त्याचे लेवल्स आणि DGT द्वारे लागू केलेल्या विविध योजना। पाहिल्याबद्दल आभारी आहे। भेटू पुढच्या सत्रात।